तर नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही आलोय महाबळेश्वरला। तर तुम्हाला एक आनंदाची गोष्ट काय सांगायची आहे। तर विषय काय झाला माहिती आहे का, आमचा यूट्यूबचं चॅनल मॉनिटाईज झालेला आहे। तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमचा यूट्यूब चॅनल, तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे, कारण आम्हाला वाटलं नव्हतं सुरुवातीला। आता आम्ही यूट्यूब चॅनल का सुरू केलं ते सांगायचं, कारण बाळ आमचं असं स्पेशल चाइल्ड असलं हे समजलं त्यावेळी आम्ही दोघे पण खूप डिप्रेशनमध्ये होतो। म्हणजे नेहमी आम्ही बाळाचा विचार करायचो। त्यामुळे आम्ही असं विचार केला की आम्ही अजून काही लोकांशी जोडलो गेलो पाहिजे, म्हणजे कशाच्या माध्यमातून होऊ शकतं त्याचा विचार करत करत आम्ही म्हटलं चला आपण यूट्यूब चॅनल काढूया आणि त्याच्यातून व्हिडिओच्या माध्यमातून प्रिन्स आमचं आयुष्य दाखवूया। आम्ही प्रिन्स जास्त लोक 6 वर्षाचा आहे आणि चॅनल बऱ्याच दिवसापूर्वी मी काढला होता, व्हिडिओ टाकत होतो। पण असं कधी प्रिन्स बद्दल असं काय कधी म्हणजे प्रिन्सचा व्हिडिओ आम्ही कधी काही केलं नाही आणि टाकलं नाही, कारण प्रिन्स आमचा आजारी असल्यामुळं म्हणजे त्याच्या दवाखान्याच्या ह्याच्यामुळं आम्ही कधीच असं दाखवावं असं कधीच वाटलं नाही। म्हणजे आम्हाला असं वाटतं की कुणाची सहानुभूती नकोय, म्हणजे असं एखादं म्हणाय अरे बापरे किती वाईट, मग तुम्हाला म्हणजे असं म्हणतात ना, तशी सहानुभूती नको होती। कारण आम्ही कायम असं इंडिपेंडेंट असायचो, कुणाचे म्हणजे शक्यतो आम्ही स्वतः सगळं। आणि फक्त काय झालंय, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळं आमचा चॅनल एवढ्या फास्ट मध्ये मॉनिटाईज झालाय। तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे हे शक्य झालंय आणि मॉनिटाईज झालाय। ज्या मॉनिटाईज झाल्यानंतर पैसे किती दिवसांनी मिळतात, काय होतं, काय प्रोसेस आहे ते काय अजून आम्हाला पण माहिती नाही। हळूहळू ते आता फक्त ते स्टेप असते ना, पहिला मॉनिटाईज होण्यासाठीच्या 3 क्लिक करून म्हणजे ते त्यांच्याकडून यूट्यूब कडून अप्रूव्ह व्हायचं असतं, ते त्या प्रोसेस मधून आम्ही पुढे गेलोय। पण अजून पण बरेच प्रोसेस आहे पेमेंट येईपर्यंतची, ते अजून चालू आहे। तर आता बघूया, इथपर्यंत तरी झालंय आमचं, तर आम्ही खुश आहे। कारण चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी सुद्धा खूप कष्ट घ्यावे लागतात, खूप हे करावं लागतंय। सांगायचं आहे की त्याच्यामध्ये आमचा हेतू असा अर्निंग वगैरे असा, म्हणजे अर्निंग हा फर्स्ट हेतू नाही, म्हणजे आम्हाला त्याच्यातून अर्निंग झालं पाहिजे असं नाही। तर आमच्या प्रिन्सच्या माध्यमातून आम्ही जास्त लोकांशी जोडलो, मग त्यांच्या कमेंट वगैरे येतात किंवा त्यांचं पण बाळ असं आहे ते पण दाखवतात, त्यांचे व्हिडिओ येतात, बऱ्याच जणांचे आमचे आम्हाला फोन पण येतात। आज आम्ही कॅम्पला आलोय तर युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून काही लोक इथे येत होते, त्यांची पण ओळख झाली। मग ते पण म्हटलेले की तुम्ही येणार आहे का, म्हणजे त्यांचे पर्सनली फोन येतात। नंतर ते आपल्या बाळांचे फोटो व्हिडिओ पाठवतात, त्यांनी एखाद्या ठिकाणी दाखवलं आणि त्यांना फरक पडला ते पण दाखवलं। म्हणजे आमचं डिप्रेशन बऱ्याच अर्थानं कमी झालं असं आम्हाला वाटतं या युट्यूब चॅनलच्या जे आम्ही जोडलो गेलो ना त्याच्यामुळं। आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच हे पण शक्य झाले। आणि इथून पुढे पण आमच्या चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असंच आमच्या पाठीशी उभा राहा। आणि सर्वात आम्हाला खूप आनंद झालाय, कारण ही यूट्यूब चालू केलंय त्यांना माहित आहे मॉनिटाईज होणं, त्याचं वॉच टाइम कम्प्लीट होणं। आणि आमच्या प्रिन्सचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, प्रिन्समुळेच अगदी कमी वेळात आमचं चॅनल हे झालाय, मॉनिटाईज झालेला आहे। तर आम्ही खुश आहे आणि आम्ही दररोज तुम्हाला काहीतरी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करीन। आम्ही आमच्या जीवनातलं वगैरे म्हणजे रोजच्या डेली ब्लॉग मधलंही आम्ही व्हिडिओ टाकत असतोय, तर आमच्या व्हिडिओला चांगला सपोर्ट राहू दे। तर आज आम्ही प्रिन्सला पण आज काय आम्ही अजून करू शकतो ऍड किंवा आणखी कुठले व्हिडिओ टाकले हे पण तुम्ही सुचवा, म्हणजे आणि प्रिन्सला पण आज हॉस्पिटलला आम्ही महाबळेश्वरला 3 महिन्यातनं एकदा कॅम्प असतोय, आमचा प्रिन्स स्पेशल चाइल्ड आहे। बऱ्याच जणांना माहिती आहे, नवीन कोण असेल त्यांच्यासाठी पण सांगतो। तर त्याला आम्ही आज हॉस्पिटलला घेऊन आलो होतो। हॉस्पिटल म्हणजे इथे कॅम्प असतो 3 महिन्यातनं एकदा। आता 21 एप्रिलला ऑगस्ट 21 ऑगस्टला आहे, दर 3 महिन्यानं असतो आणि सगळे फिरायला येत असते महाबळेश्वरला, पण हॉस्पिटलला घेऊन येत असते। आता आम्ही फिरलेलं वगैरे काही जास्त ब्लॉग टाकलेला नाही, कारण आमचे दवाखान्यात येत असतो। फिरणं म्हणजे आम्ही कुठं काही फिरत बसत नाही कुठल्या, म्हणजे मागे एकदा 2-3 वेळा घेऊन आलो होतो, फॅमिली होती त्यामुळं आम्ही ते त्यासनी घेऊन आलो होतो घरातल्यासनी। त्यावेळेला एकदा 1-2 पॉईंटला गेलो होतो, पण आमची तेवढी दवाखान्याला इथं आल्यानंतर तेवढी मानसिकता राहत नाही फिरण्याची, त्यामुळं फिरत कुठं बसत नाही। तर आम्ही प्रिन्सला दवाखान्यात गेलेलं इकडं तिकडं ब्लॉग दाखवत असतोय। तर आमच्या चॅनलला असंच सगळ्यांचा सपोर्ट राहू दे आणि प्रिन्सला पण तुमच्या आशीर्वाद देतात ते तसेच राहू दे, जेणेकरून आमच्या चालूच आहे त्याच्याबरोबर
चेंज असेल तर थोडाफार तरी आणि आमच्या प्रिन्सला पण तुमचा सर्वांचा आशीर्वाद लागू दे, लवकरात लवकर तो बरा होऊ दे, की त्याच्यात सुधारणा होऊ दे बरा. कारण ब्रेनचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे बरा म्हणजे पूर्ण बरा होणारच नाहीये. पण असं म्हणतात डॉक्टर, चमत्कार, आशीर्वाद आणि नशीब या तिन्हीच्या जोरावर झाला तर तुमच्याकडून मिळावा अशी अपेक्षा करतो. आणि या व्हिडिओमध्ये एवढंच थांबतो. आणि पाठीमाग मंचला गाडी यांची त्रास का नाही, आमची गाडी नाही, आमच्या पाहुण्यांची गाडी घेऊन येत होतो, त्या गाडीचा प्रॉब्लेम झाला. परत एकदा एसटीनं आलो होतो आम्ही मागल्या वेळेला पण. आणि आता आमच्या त्या मित्रांची गाडी आहे, ती गाडी घेऊन आलोय आज. त्यांनी पण बघा की आपल्याला म्हणजे सपोर्ट करत असते ते मित्र पण. तर त्यांना म्हणलं सर असं असं जायचं आहे मला हॉस्पिटलला. ते म्हणले गाडी घेऊन जातो, मला काही वेळ नाही. म्हणलं चला आपण जाऊया. तसं आम्हाला गाडी दिल्या. मग आता आम्ही निघालो घरी. आणि आमच्या असंच व्हिडिओ बघत राहा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा. अजून सुद्धा जास्तीत जास्त व्हिडिओ आमचे शेअर करा. आणि इथंच थांबतो. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया एका नवीन विषयासोबत, एका नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय. धन्यवाद. प्लीज बाय कर. बाय. चला.